छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने कालपासून महिला पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात उपोषण सुरू केलं होतं। आज अखेर आमदार संजय कनेकर यांनी मध्यस्थी करून ते उपोषण सोडले। आपल्यासोबत संजय भाऊ, काय सांगाल भाऊ? कालपासून उपोषण सुरू होतं, आपण आता समजूत काढली, उपोषण सोडले। भारतीय जनता पार्टीची जनमानसातली विश्वासार्हता वाढली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्ते या पक्षाकडे आले। निश्चितपणे निवडणुकीचा काळ आहे, बऱ्याच कार्यकर्त्यांना 10 वर्षानंतर निवडणूक असल्यामुळे उत्साह शिंगेला पोहोचला आणि त्यामुळे स्पर्धा खूप वाढली कार्यकर्त्यांमध्ये। हा भारतीय जनता पार्टीचा कर्मठ समर्पित कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी विरोधात असताना अनेक रोडहून उतरून मोर्चे आंदोलनं केले, अनेक केसेस अंगावर घेतल्या। अशा कार्यकर्त्याला संधी नाही मिळाली तर नाराज होणं साहजिकच आहे आणि त्यामुळे खरं तर सिद्धांतवादी कार्यकर्ता आहे, त्याला समजवण्याचं काम, त्याला आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम केलं तर निश्चितपणे तो समजवल्या जातो आणि त्या पद्धतीने आज मी कार्यकर्त्याला त्यांची शेवटी पक्ष निवडणुकीमध्ये कोणत्याही एका जागेला एकाच कार्यकर्त्याला संधी देऊ शकतो आणि त्यामुळे एका वेळेला एकाला संधी मिळू शकते आणि त्यामुळे साहजिकच स्पर्धा आहे। कार्यकर्ते एकापेक्षा एक कार्यकर्ता हा ताकदीचा आहे भाजपकडे आणि त्याच्यामुळे इतर कार्यकर्त्यांना मानवी स्वभाव आहे, नाराज होणं साहजिक आहे। परंतु हा सिद्धांतवादी कार्यकर्ता आहे, प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भूमिकेतून सिद्धांतातून घडलेला कार्यकर्ता आहे आणि तो समजवला जातो। नीट पालकत्व घेऊन मला पक्षाने पालकत्व दिलं, मी त्यांना समजवण्याचं काय आश्वासन दिलं? हे बघा, हा आश्वासन घेऊन समजून घेणारा कार्यकर्ता नाही आहे। याला फक्त उभारी देणं, आत्मविश्वास निर्माण करणं आणि पार्टीप्रती खऱ्या अर्थी त्याला त्याची जाणीव करून देणं एवढंच आहे। बाकी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कर्मठ कार्यकर्ते, नाहीतर आत्तापर्यंत पक्षाच्या बाहेर असते ते। तर मग सांगा, आज सकाळी सुद्धा जे ते मोठे नाराज नाट्य पाहायला मिळतं। प्रशांत भदाने त्यांचे समर्थक आले होते, मंत्री अतुल सावेंची गाडीचा घेराव घातला आहे, भागवतकरांच्या गाडीचा घेराव घातला होता। मी सांगितलं ना, पक्ष मध्ये स्पर्धा निवडणुकीच्या याच्यात खूप लागली। एकापेक्षा एक ताकदवान कार्यकर्ते, पक्षही एकाच वेळेस एकाला संधी देऊ शकतो, नाराजगी असू शकते आणि कार्यकर्ते अति उत्साही काही कार्यकर्ते आहे ते या अतिउत्साहामध्ये काही आपलं वर्तन स्वतःचं बिघडून घेण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु योग्य वेळी योग्य संपर्क झाला नेत्यांचा त्यांच्याशी तर निश्चितपणे या गोष्टी टळतात आणि त्या पद्धतीने मी त्या गोष्टी कार्यकर्त्याला समजून सांगण्याचा, त्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचा, उभारी देण्याचं काम केलं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी निवळून गेल्या। म्हणजे आता भाजपातील नाराजी नाट्य संपलं असं समजायचं? हे बघा, भारतीय जनता पार्टीचं नाराजीचे सूर फक्त पक्षाच्या परिवाराच्या, पक्षाच्या कंपाऊंडच्या आतमध्ये असतात, ते काही बाहेर नसतात। परंतु ज्या पद्धतीने त्यांना काही समझोता दिला, सरकार आहे, सरकारमध्ये आजही संघटनेमध्ये विविध पदं आहे आणि त्यामुळे मोठा पक्ष आहे, त्यामुळे कुठेही संधी किती वेळेस मिळू शकते। त्यामुळे ते समजावून सांगणारा पालकत्व नेता असतो, ते काम करून माझ्याकडे आलं पक्षाने दिल्यामुळं आणि ते मी यशस्वीपणे पार पाडलं। 2025 वर्षातील आज शेवटचा दिवस आहे, उद्या नवीन वर्ष लागते, काय संकल्प असणार आहे? हे बघा, खरं तर गुढीपाडवा आपला नवीन दिवस आहे, इंग्रजी कॅलेंडरनुसार हा नवीन वर्ष आहे। मी एवढंच सांगेल की येणारा काळ महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून या शहराला सुजलम सुफलम करो, या शहराच्या सर्व नागरिकांचं स्वास्थ्य हे निरोगी राहो आणि खऱ्या अर्थानं नागरी सोयीसुविधासाठी येणारा काळ फार चांगल्या पद्धतीने असणार आहे आणि या शहराचा विकास चोहीकडे चांगल्या पद्धतीने होणार आहे। महाविकास आघाडीतील पक्षांसोबत तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, मात्र मित्र पक्षातील शिवसेनेसोबत उद्या संघर्ष करावा लागणार आहे नव्या वर्षात? हे बघा, मित्रपक्ष आणि आमच्या लढाया आहे, मैत्रीपूर्ण होतील, काही आमच्या आचारसंहिता आहे दोन्ही पक्षांना, निश्चितच आहे। आमची लढाई विकासासाठी आहे, त्यांची लढाई विकासासाठी आहे।
खाली कार्यकर्त्याची ही स्थानिक स्वराज्याची निवड ही कार्यकर्त्याची ओळखीची निवडणूक आहे, कार्यकर्त्याबद्दलची ओळख. आणि आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे कॅप्टन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे, पीच कमळ आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने रन काढून यशस्वी महापौर भारतीय जनता पार्टीचं करतील असं मी यावेळेस सांगू इच्छितो. पण आपण बघितलं तर संजय शिरसाट आक्रमक झाले, ते असं म्हणतात की मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, कॅप्टन संमत देतील का त्यांना? विषय असा आहे की संजय शिरसाट जरी आक्रमक झाले तरी त्यांना माहिती आहे त्यांनाही सरकारच्या आचारसंहिता लागतील, त्यांनाही आचारसंहितेमध्ये काम करावं लागेल, हेही विसरून चालता येणार नाही. ठीक आहे, राग थोड्या वेळाचा असतोच आहे, तो राग विसरून गेला पाहिजे. या शहराचा विकास करणे हा महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या विकासासाठी आता संतापणं गरजेचं आहे, त्या विकासासाठी चिडणं गरजेचं आहे. साहजिकच आहे, आपण विकासासाठी चिडू, विकासासाठी संतापू, हे शहर स्वच्छ राहण्यासाठी संताप करू, या शहरातली घाण बाहेर काढण्यासाठी संतापू. जे आमच्या उभाटा काँग्रेस ही घाण आहे ती बाहेर फेकण्यासाठी आम्ही आमचा संताप करू, एवढंच सांगेन. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत आमदार संजय केनेकर होते. 2 महिला पदाधिकाऱ्यांनी कालपासून उपोषण सुरू केलं होतं, त्यांच्या मध्यस्थीनं ते उपोषण सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.